सामना क्रमांक 7. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा सौरभ दळवी. आता या सामन्यात सौरभ दळवीवर खूप मोठ्या नजरा लागल्यात, कारण बारामतीतला एक मोठा सितारा, मोठा नाव हे जे गाजत आहे. आणि शिरसाई हिटर्स आज मात्र या सामन्यात विजयीसाठी या खेळाडूवर भरपूर निर्भर असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार तन्वीर शेख. हे खूप मोठं बॅटल आहे खरंच, तन्वीर शेख विरुद्ध दुसऱ्या बाजूला सौरभ दळवी. हे बॅटल खूप मोठं आहे. या बॅटलमध्ये कोण जिंकणार? सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही योगेश वटकर अर्थात बादशाह यांना पाहू शकता. पाचच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते योगेश वटकर. तन्वीर शेख पुढचा चेंडू घेऊन याही मात्र आखूड पदरी चेंडू हवेत आहे आणि जाणार देऊन पूर्ण 4 धावा. चौकार येतोय सौरभ दळवीच्या फळीतून. खूप सारे प्रेक्षक मैदानाच्या आत थोडेसे पाय टाकून बसले. त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर आपण पाय टाकून बसा. गोलंदाज पुन्हा एकदा तन्वीर. डाऊन द ट्रॅक आलाय. चेंडू बराच खेळत आहे. हा झेलो. प्रयत्न भरपूर झाले. खूप मोठा हा कॅच होऊ शकला असता. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 6. जमीर हा तिकडे क्षेत्ररक्षक होता. मला वाटतं कदाचित सूर मारायला काही हरकत नव्हती, कारण खूप मोठा विकेट होता. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहे. 6 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तन्वीर टू सौरभ. यावी मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात बडी मचली सौरभ दळवी. या तिसऱ्या सामन्यात सुद्धा जास्त काही करू शकला नाही. बॅक टू द पवेलियन. मोठा झटका. कधी कधी सलीम सर मला एक मोठा प्रश्न पडतो की जेव्हा संतोष लष्कर फलंदाजीसाठी येतो ना, तेव्हा संतोष लष्कर कुठेही मारू शकतो आणि कितीही लांब मारू शकतो, परंतु इतर प्लेयर ज्यांना बारामतीमध्ये आपण नेहमी पाहतो त्यांच्या फळीतून तेवढे मोठे फटके पाहायला मिळत नाही. के ग्रुपचे संघमालक चारुदत्त काळे साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी इकडे आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. 5 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. खूप मोठा विकेट. स्वप्नील साळुंके आणि अमोल ही जोडी मात्र मैदानाच्या आत आहे. स्वप्नील ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. पहिल्या षटकात आक्रमण करण्यासाठी गेले परंतु शिकार होऊन परतले फलंदाज सौरभ दळवी. आलेला रिव्हर्स सक्सेसफुल आहे. इकडे मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रात हा चेंडू जाईल चौकारासाठी. पहिलं षटक मात्र इकडे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 10 धावा. आतापर्यंत 10 धावा. पहिलं षटक मात्र इकडे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 10. संघाकडून पुढचं षटक घेऊन आलाय गोलंदाज चेतन. चेतन कशा पद्धतीची गोलंदाजी करतो एकंदरीत. सामोर जाईल तो मात्र फलंदाज अमोल. सलामीचा फलंदाज आहे. खूप वेळानंतर तो स्ट्राईक वर येईल, कारण पहिले चेंडू मला वाटते सौरभ दळवीच खेळत होता. मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात वॉल कॅच. विकेट नंबर 2. लहू मला वाटतं इकडे खूप चांगल्या पद्धतीने झेल पकडतोय. रिप्ले मध्ये पहा काय झेल पकडलाय. तुम्ही नेहमी म्हणता की पॉइंट किंवा गल्ली मध्ये तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं आणि अप्रतिम झेल. विकेट.
धावसंख्या फलकावर लागलाय 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 मधील आपण पाहतो इकडे मात्र सामना क्रमांक 7. यानंतर शेवटचा सामना जो असणार आहे, शेवटचा सामना KGF किंग्स आणि फॉर्च्यून, शेवटचा सामना. या मात्र चेंडू अंगावर आदळलाय आणि पाहूया काय झालं. एकंदरीत धावा मात्र मिळतात 4. चेंडू पॅटला आधी ब्रश झाला आणि त्यानंतर अंगावर आदळला आणि 4 धावा मात्र इकडे मिळतात डीजे. फोर्टीन 14 धाव फलकावर आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिरसाई हिटर्स वर्सेस शिवरत्न विनर्स असा सामना आहे. 70-75 या धावा नक्की खूप चांगल्या पाहायला जातील. पुन्हा एकदा चेतन, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु सिंगल मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र आता 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं मैदानाच्या आत सुरू आहे. बारामती प्रीमियर लीग आयोजक आमराई बॉयज क्रीडा प्रतिष्ठान. आणि ज्या पद्धतीने स्पर्धा रंगते, बारामतीचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. प्रत्येक जण या स्पर्धेत खेळण्यासाठी आपला वेळ नेहमी देतो. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कर, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हे मात्र खूप चांगला साऊंड, स्वीट साऊंड. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, खनखनाती BPL चौकार. धावसंख्या फलकावर 19 वर 2, 19-2. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा तयार. इकडे रिव्हर्स ॲडम करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील पुन्हा एकदा. पण तुम्ही नेहमी म्हणतो तुम्हाला जी अपील करायची ती मुख्य पंचांकडे करा. स्ट्रायकर अंपायर तुमची कुठलीही मदत करू शकत नाही, कारण ते राईट्स नाही आहेत. हक्क खूप महत्वाचा आहे. धावसंख्या आतापर्यंत 19. दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. बारामती प्रीमियर लीग आता या 5व्या दिवसात ही स्पर्धा उत्तर तिकडे जाईल. आपण शेवटाकडे जाणार आहोत, त्यामुळे मजा येणार. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत येईल कव्हर पॉईंट मधून, तोपर्यंत 2 धावा. 2 षटके इकडे मात्र संपुष्टात येत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय 21 धावा. जरी सौरभ दवी बाद झाला तरी स्वप्नील साळुंके आणि दुसऱ्या बाजूला निहाल याने मात्र ही जी खेळी आहे किंवा ही जी इनिंग आहे त्याला थोडंसं बिल्टअप केलं डीचे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 21 वर 2, 21 लॉस ऑफ 2. अजूनही आता मात्र लहुराज रोमन गोलंदाजी मार्कवर. हा डावखुरा गोलंदाज यांनी प्रभावित केला. चांगला बॉलिंग ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, परंतु पहिला चेंडू वाईट आणि वाईट बॉल. या स्पर्धेत त्यांनी खूप सारे वाईट टाकलेत ऑलरेडी. पंच मला वाटते चाणक्य आहेत, त्यांना माहिती आहे काय झालं एकंदरीत. येस, थर्ड अंपायर.
ओ नो 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 बॉल. चेंडू बाहेर होता. पंचांनी मात्र सांगितलं हा नो बॉल. थर्ड अंपायर रिपेअर केला गेला आणि त्याच्यानंतर पाहिलं खूप चेंडू बाहेर होता. नो बॉल, फ्री हिट. मजा येणार आहे. हा चेंडू थोडासा प्रेशर काढणारा असणार आहे, त्यामुळे इकडे हात खोलायचा फायदा होणार आहे. निहाल हात खोलणार का याकडे लक्ष. 22 ऑन बोर्ड. लहू बद्दल सांगायचं, लहूने खूप वाईट टाकले त्या स्पर्धेपर्यंत. येस. हो, याही मात्र चांगलं चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. फलंदाजाला रीच. मला वाटतं त्यांनी जर 2 वाईट टाकले तर त्यानंतर तो कमबॅकही करतो. हे त्याचं आतापर्यंत चित्र आहे. धावसंख्या फलकावर 22-2. काल मला वाटतं त्यांनी 5 वाईट टाकले होते तरी 7 धावा दिल्या होत्या. परवा दिवशी 5 वाईट टाकून 7 धावा. इकडे मात्र लोअर फुलटो चेंडू होता. तिकडे क्षेत्ररक्षक तेवढा चाणाक्ष नाही. तो मात्र थोडासा फंबल होत आहे. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 23 धावा. 23. बारामती प्रीमियर लीग. मी मगाशी म्हटलं की बारामती प्रीमियर लीग कुठला संघ जिंकेल, ज्याच्याकडे चांगला गोलंदाज, चांगले फलंदाजांचा भरणा आहे आणि ज्याचे खेळाडू हे लास्ट मुमेंटपर्यंत सामना सोडत नाही. ते एका किंवा 2 खेळाडूंच्या भरोश्यावर तुम्ही BPL जिंकू शकत नाही. हे तेवढंच खरं आहे. कारण आपण अनेक संघाला एका प्लेअरवर असताना आपण पाहिलंय. आणि तशावेळी जेव्हा ओ हो 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 घुटना टेक, तमाशा देख, वॉड बॅटिंग, षटकार. काय फटका सजवलाय. वॉड बॅटिंग. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा. प्रेक्षक ज्यांनी जो झेल पकडला त्यांनी त्याच्या मुलाला आधी सांभाळला, थोडासा साईडला केला आणि नंतर तो झेल घेतलाय. पहा, खूप आपल्याकडे वेगवेगळे कलाकारांनी एका हातात, हे महत्वाचं आहे. आपल्याकडे खेळाडूंचा भरणा खूप जास्त आहे बारामतीमध्ये. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सध्या हे रणसंग्राम सुरू आहे. यावी रिवर्स. ओ हो हो हो, चेंडू भरपूर लागला असेल जोरात. रिवर्स ॲटम, परंतु लहूराज रोमन मात्र कमबॅक करतोय. धावसंख्या 29, लॉस ऑफ 2. 29-2. 2 चेंडू अजूनही बाकी आहे त्या षटकात. अजूनही या स्पर्धेचा विचार केला तर रविवारी या स्पर्धेचा ग्रँड फिनाले खेळला जाईल. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. चेंडू सर बॅटनी. इकडे मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, तो मात्र चेंडू पकडेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30-2. निहाल आणि स्वप्नील ही दोन्ही फलंदाज मात्र सामना आपल्याबरोबर घेऊन चालतात. परंतु इकडून प्रोजेक्टेड स्कोअर बघा 64-65 आहे. 64-65 इनफ नाही आहे जर आपण शिवरत्न विनरचा विचार केला तर. इकडे 70+ हा स्कोर खूप चांगला म्हणू शकतो. कारण या मैदानात धावांचा पाऊस पडतो. हे मैदान आपण 60-70 हे ॲव्हरेज स्कोर इकडे आपण बघतोय. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 31-31. त्या आधीच्या सामन्यात जो 53 धावा डिफेंड करण्यात यश जवळजवळ प्राप्त झालं होतं जर आपण विचार केला तर. परंतु एक चूक आणि तो नो बॉल. मला पुन्हा एकदा तोच सामना आठवला जिकडे BBL चा तो फायनलचा सामना आणि तिकडे जो सामना संपला असं जाहीर झाला, त्यानंतर नो बॉल तो जाहीर झाला. तसाच काहीतरी किस्सा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्टेडियम मैदानावर आज आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकं 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स टाइम आहे ऑफिशियल. जाऊया DJ कडे, ऐकूया एक छोटंसं गीत.
धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. सामना अजूनही कंट्रोल आहे. आपण पाहतो अजूनही विकेट हातात आहेत, 8 विकेट हातात आहेत. त्यामुळे इकडून या सामन्यात पुनरागमन होऊ शकते आणि करावं लागणार आहे. खरं तर शिरसाई हिटर्स पहिल्या विजयाच्या शोधात प्रतीक्षेत आहे सध्या. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला ज्या पद्धतीने ऑफस्टम्पला सफल होऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा पूर्ण, परंतु 1 शॉट. ओ नो नो. इकडे मात्र 1 शॉट. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते. ती आता मात्र 32 आपण नेहमी म्हणतो जी लक्ष्मण रेषा आहे त्या लक्ष्मण रेषेला तुम्ही उत्तम पद्धतीने पार करून नंतर धावणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तसाच फटका सफल होऊन फक्त जास्तीत जास्त फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. योगेश फटकर बादशाह चेंडू पर्यंत जातोय. स्वतः यष्टीरक्षक ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 33 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत चालू आहे आणि ही मानाची स्पर्धा कुठला संघ जिंकणार, कारण 18 संघ या स्पर्धेत खेळत आहेत आणि 18 संघांमध्ये युद्ध म्हणजे एक एक संघाला जवळजवळ 8 सामने खेळायला मिळतात. मला वाटतं जसं योगेश वटकर यांनी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात एवढे मॅच तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही, एका संघाला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक ज्या गोलंदाजांनी घेतलाय तन्वीर शेख, तो मात्र गोलंदाजी मार्कवर 33 वर 2. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन. चांगला चेंडू परंतु इंटू द गॅप ठेकला. तो चेंडू फेकलाय. 2 धावा आरामात पूर्ण दोन्ही फलंदाज करतायत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या फलकावर 35. परंतु गेअर बदलावा लागणार. आता हे सेकंड गिअरवर गाडी चालते, थर्ड गिअरवर चालते. त्या सेकंड थर्डनी तुम्ही जास्त अंतर गाठू शकणार नाही, कारण तुमच्याकडे पेट्रोलही तेवढं नाही. त्यामुळे इकडे जर पाहिलं तर आपल्याकडे 8 चेंडू, 14 चेंडू अजून बाकी आहेत. 14 चेंडूमध्ये मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात 13च राहिले. धावसंख्या 35 आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. धावसंख्येला उभारणी का द्यावी लागणार आहे? तुमच्या गोलंदाजांना तेवढी ऊर्जा मिळेल. नाहीतर तुम्ही जर धावा बनवला नाही तर गोलंदाजाकडे बँक बॅलन्स नसतो आणि मग अशावी आरामात फलंदाज त्या सिंगल डबल्सवर तो सामना विजय होऊ शकतो. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पण तू क्षेत्ररक्षक लावलाय आणि गोलंदाजाचं कौतुक करेल, कारण क्षेत्ररक्षक जिकडे आहे तिकडे गोलंदाजी करणं म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 इकडे मात्र संपुष्टात येते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने फक्त आणि फक्त 36 धावा फलकावर आहेत. मी फक्त काय म्हणतो, धावा चांगल्या आहेत परंतु या सामन्याच्या हिशोबाने त्या कमी आहेत म्हणून डीजे. तोही खूप मोठा सामना असणार आहे, कारण एका बाजूला आपण पाहणार आहोत वसीम शेख, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ऋषी शिंदे. असा सामना असणार आहे तो. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. चेंडू जास्त उसळी घेत दानिश सय्यद, नवीन गोलंदाज मैदानाच्या आत. दानिशचा विचार केला, युवा गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीने त्यांनी टाकलाय, धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती मात्र 37. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5. पुन्हा एकदा यावी नो बॉल. ओ नो नो. गरज आहे का आपटायची, गरज आहे का चेंडू? येस, पंच सांगते नो बॉल. धावसंख्या आता 38 आणि फ्री हिट. फलंदाज स्वप्नील साळुंकेला मात्र आता संधी आहे. 12 मध्ये 20 वर खेळतोय स्वप्नील साळुंके. आता मात्र हात खोलण्याची सुवर्ण संधी आहे आणि ही सुवर्ण संधीचं तो सोनं करणार का याकडे लक्ष आहे. ऑपॉर्च्युनिटी नेव्हर स्टॉप्स. तुम्हाला आलेली संधी ही कधी थांबत नसते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असते. गोलंदाज पुन्हा एकदा दानिश.
फ्री हिटचा चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. पाहूया इथे मात्र झेल जरी घेतला गेला तरी त्याचा फायदा होणार नाही. परंतु इकडे पहा, ही दिमाग की बत्ती जला के रखो. या हा तेच सांगतोय की 5च्या सामन्यात ती जळली नव्हती, नाही तो सामना सुपर ओव्हर असता आणि अजूनही हा सामना चालू झाला नसता. धावसंख्या बळकावर आतापर्यंत 39. षटक क्रमांक 5 मैदानाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. ओ दांडी 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 गुल. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. खराब शॉट सिलेक्शन बघा, खूप खराब आहे. आणि विकेट मात्र फलंदाजांनी इकडे विकेट दाखवली होती गोलंदाजाला. त्यांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच. सामना क्रमांक 5 चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या अक्षय. या अक्षयला मात्र सांगावं लागणार आहे. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराच काय येत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. परंतु झेल सोडलाय. पहा झेल कोणी सोडलाय. कॅप्टन कूल चेतन. चेतनच आहेत का? कारण सर्व कॅप सर्व सेम आहेत ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. चेतन कांगे आणि झेल सोडलाय. हे कधी पाहायला मिळत नाही, परंतु पाहायला मिळालाय. धावसंख्या फलकावर 40. आता अक्षयला जे जीवदान मिळालं त्याचा किती फायदा उचलणार हे वेळ ठरवेल. परंतु स्ट्राईक रोटेटही झालाय, तेही महत्वाचं. स्वप्नील साळुंके फलंदाजीसाठी आलाय. ही चूक आहे का झेल सोडण्याची? या चेंडूवर समजेल. हो, मी यासाठीच म्हटलं की ती चूक झाली, कारण चेंडू मात्र आता थांबणार नाही. चेंडू सीमापार षटकार. विकेट गेला असता, स्ट्राईक रोटेट झाली असती, फलंदाज नवीन आला असता. परंतु इकडे एक चूक किती महागात पडते. 6 धावा प्लस डी. जिकडे धावा थांबल्या होत्या तिकडे मात्र या झेलनी थोडासा पुन्हा एकदा सामन्यात आणलाय. शिरसाई हिटर्सला धावसंख्या 46. पहिल्या सामन्यात 46 बनवले होते त्यांनी. त्याच्या पुढच्या सामन्यात अजून जास्त धावा बनवल्या, 85. या ते सुद्धा चेस करताना 120चा जो टार्गेट होता, आता या सामन्यात आतापर्यंत 46. त्याच्यामध्ये अजून 6 जोडून घ्या. वॉल बॅटिंग. काय फटका सजवलाय स्वप्नील साळुंके. रिव्हर्स षटकार. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा रिपीट बघा, काय फटका सजवलाय. खूप चांगला फटका. 50 धावा कंप्लीट टीमच्या. लेफ्टी ही या स्पर्धेत एवढे मोठे षटकार मारू शकला नाही. तिकडे मात्र स्वप्नील साळुंकेने हा षटकार मारला. रिव्हर्स. स्कोर मूज ऑन 52. 52. डीजेला संधीच दिली नाही, देणारही नाही आता, कारण शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकातील. लास्ट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स. पुन्हा एकदा चेंडू च्या मागे 3 क्षेत्ररक्षक धावतात, पण धावा मिळतील 4. कुणाल फडतरे मित्र परिवाराच्या बॅनरला सलामी देताना हा येतोय BPL चौकार. अब तक 56. कॅप्टनचा तो झेल किती महाग पडला बघा. 17 धावा प्लस झाल्या. 17. चेतन कांगेनी जो झेल सोडला त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. षटकार चौकार, षटकार षटकार चौकार. 56 ऑन बोर्ड. आपण म्हणतो की एक चूक झाली, ती आपण सामान्य समजतो, परंतु ती किती मोठी ठरते. 56 ऑन बोर्ड. 56. अब तक 56. सध्या एन्काउंटर करतोय फलंदाज स्वप्नील साळुंके. 16 चेंडू 37 धावा.
शेवटचा षटक कोणाच्या हातात दिला जाणार आहे? 56 ऑन बोर्ड. आखिरी 6 गेंदे बहुत महत्वपूर्ण. आखिरी हो रे शेष. दोनों टीमों के लिए हैं विशेष. 56 लॉस ऑफ 3. चला चला घाई करा एवढंच म्हणेन, बाकी काही म्हणणार नाही, कारण वेळ वाचवा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर चेतन बारावकर. जाऊया शेवटचं षटक. 6 चेंडू. काय चित्र पाहायला मिळेल. जिकडे असं वाटलं होतं 50 पर्यंतही नाही पोहोचू शकत संघ, तिकडे आता 56 लागलेत आणि 6 चेंडू बाकी आहेत. येस, हा चेंडू घ्यायचा आहे मध्ये. शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत. घ्या पंच, अजून एक चेंडू हवा असेल तर तो सुद्धा आला घ्या. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय एका बाजूला अजय सर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश जाधव सर. हे दोन्ही पंच मैदानाच्या आत आहेत. संजय भालेराव सर सध्या आराम करतायत, थर्ड अंपायर म्हणून काम पाहत आहेत. आणि राकेश सर, हे अशा 4 अंपायरचं पॅनल आपण पाहतोय. 56 लाचचे शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 56 वर 3. अब तक 56. चला KGF वर्सेस फॉर्च्यूनचे कर्णधार इकडे उपलब्ध आहेत. मी KGFच्या कर्णधारांना विनंती करत चालले, या टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. वसीम भाई या. शेवटचे 6 चेंडू, लास्ट 6 बॉल्स. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र हो कॅप्टन थोडेसे चुकलेत. पहा कॅप्टन दुसरूनदा चुकले आणि इकडे थर्ड अंपायर. एकंदरीत फलंदाज काय होईल याकडे लक्ष. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित, कारण जो गोलंदाजाचा हात आहे तो प्रदक्षिणा करून आलाय तिकडे, त्यामुळे तो फलंदाज बाद नाहीये. चेंडू जर डायरेक्ट लागला असता हात तर कदाचित विकेट असता. चेतन ज्या पद्धतीने त्यांनी केला, नंतर डोक्यावर हातही मारला त्यांनी पंचांकडे बसून. त्यांनी सांगितलं की मी चुकी केलाय. 57 पण चुकी पुन्हा एकदा चेतन कांगे. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट. 57 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. शेवटचे 5 चेंडू. हो 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 हो, जिकडे जिकडे संधी मिळाल्या तिकडे संधीचं सोनं करतोय. व्हॉट अ बॉलिंग मिस्टर स्वप्नील साळुंके. षटकार. आता इकडे बघा तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 22 धावा प्लस 63, लॉस ऑफ 3. शेवटचे 4 चेंडू. पुन्हा एकदा रिवर्स आणि यावी सक्सेसफुल चौकार. काय फलंदाजी, 47 वर जाऊन पोहोचलाय फलंदाज. काय फलंदाजी केलं इकडे मात्र फलंदाज. जर आपण विचार केला स्वप्नील साळुंके, अप्रतिम वन मॅन आर्मी सारखा तो लढतोय सध्या. गोलंदाज मात्र त्याला गिफ्ट देत आहेत. खूप चांगली फलंदाजी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 67. मी 70च्या आसपास बघत होतो. 70 आणि तो 70चा आकडा जवळजवळ त्यांनी पार करण्यासाठी तयार आहे. मी अर्ली थोडासा, म्हणजे आपण बोलतो की अर्ली तुम्ही सेलिब्रेशन करू शकत नाही. मी आधीच सेलिब्रेशन केलं होतं. मला वाटलं सलीम सरांना छोटा सामना मिळणार आहे, परंतु तसं काही झालं नाही. 67, लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच कवेत आहे. सिंगल. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. आणि आता किती धावा आहेत या पहा. गोलंदाजाने चेंडू सोडलाय आणि भेटतील इकडे पूर्ण 4 धावा आणि अर्धशतक इकडे कंप्लीट. वेल प्लेड स्वप्नील साळुंके, वेल प्लेड.
नेहमी त्या रील्सवर एक डायलॉग बघतो की शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलो नाही. कितीही तुमची वाईट परिस्थिती असून द्या, त्या वाईट परिस्थिती स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही. आणि हेच केलं स्वप्नील साळुंकेनी. एकतर्फी किल्ला लढवला. 19 चेंडूत 51 धावांची खेळी केलाय. काय फलंदाजी केलाय. 71 ऑन बोर्ड. सामना ऑन आहे, ऑन. थोड्या वेळासाठी टीव्ही बंद झाले होते शिरसा हिटरचे. इकडे मात्र हा चेंडू पायावर डायरेक्ट जाऊन आपटलाय, आदळलाय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. 71 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा. कॅच तिकडून जो सुटला त्याच्यानंतर 3 चेंडू त्याला मिळाले. त्या 3 चेंडूवर तिकडे 16 आल्या. रनआउटची संधी. मला वाटतं कॅप्टन थोडासा तिकडे ओव्हरथ्रो तू जिकडे पाहायला मिळाला तिकडून सामना बघा, सामना बदलतोय. 71 लॉस ऑफ 3. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. ओ हो 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 हो, काय फटकाय. 77 ऑन बोर्ड अँड 78 इज अ टार्गेट. काय मोठा टार्गेट सेट झालाय. काय फटका सजवलाय. आणि या सामन्याचा खरंच हिरो म्हणायला काही हरकत नाही. वन साइड हिरो आहे. 77 ऑन बोर्ड अँड 78 इज अ टार्गेट. 77 धावा बनल्यात. 78 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आणि तो करण्यासाठी इकडे मात्र मी बोलवते आमचे परममित्र सलीम सर. टायमिंगवर खूप सध्या महत्त्व दिलंय. आणि मला नाही वाटत, मी खरंच सांगतो, ज्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे जात आहे, कौतुक करावी लागणार आहे स्पर्धेचं. कारण एका दिवसात 7 सामने, मी म्हणजे आपण टेनिस क्रिकेटला जेव्हा लास्ट डे असतो तेव्हा 7 सामने करतानाही आयोजकांची दमछाक होते, हे आम्ही पाहिलंय. परंतु इकडे 8 सामने घेत आहेत. खरोखर कौतुक करावं लागेल बारामती प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचं. टॉस मात्र इकडे होणार आहे. टॉस कडे जाणारा टॉस होईल इकडे मात्र. 77 ऑन बोर्ड, 78 इज द टार्गेट. थोडासा बदल करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि डिजिटल एडिटरमध्येही आपण थोडासा बदल करूया. या डबल एम आमच्याबरोबर जोडले जातात. या सेकंड इनिंगसाठी मी घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा बारामती प्रीमियर लीग. त्याआधी टॉस इकडे मात्र केला जातो KGF. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फॉर्च्यून 9291 टायगर्स. हा सामना मात्र चारुदत्त सर आणि संपूर्ण टीम तिकडे टॉससाठी तयार आहे. आणि पहा या नन्ना आणि टॉस जिंकलाय फॉर्च्यून 9291 टायगर्स. आपला निर्णय काय व्हायचा लगेच. येस बॉलिंग, येस बॉल फर्स्ट. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल करूया. या सलीम सर, खूप चांगला सामना झालाय. मला वाटतं अशा परिस्थितीतून सामना घेऊन जाणं पुढे खरोखर कौतुक करावं लागेल त्या साळुंकेचा. ज्या पद्धतीने त्यांनी सामना, म्हणजे वन मॅन आर्मी सारखा तो लढलाय. आता त्यांचे गोलंदाज काय करतील याकडे आपलं सर्वांचं लक्ष आहे. शुक्रिया सर जी. क्योंकि देखिए स्वप्निल साळुंके आपने बात कही, मैं अक्सर कहता हूँ स्वप्न का मतलब होता है ख्वाब. स्वप्न का मतलब होता है ख्वाब, नील का मतलब होता है ख़त्म करना. हमारे देखिए सन्माननीय चारुदत्त भाव काळे, इनकी दिलो धड़कन अनिकेत भाव यहाँ पर गए. टॉस उनके हाथ से, निम्बाड़कर जी भी वहाँ पर थे. उसके साथ में अगर देखिए तो
चलिए यहाँ से अगर देखिए तो चले मैदान तक रुक करेंगे। फिर से एक बार स्वागत है आप सभी का बारामती प्रीमियर लीग सीजन 5 के अंदर। आप देख रहे हैं शिवरत्न विनर्स बनाम ये तगड़ा मुकाबला, सिरसाई हिटर्स सिर सुपर के बीच में मुकाबला है। फिलहाल गेंदबाजी में नीलेश सातपुते के सामने योगेश वटकर द बादशाह और उनके साथ में अमोल तावरे। हा ये पहली गेंद पड़ने के बाद में थोड़ी सी गेंद ने की हरकत, लेकिन सामने वाले शिवरत्न टीम को मिली है बरकत। अतिरिक्त रनों के साथ में खुल गया है खाता। रन लगाए बोर्ड के ऊपर एक मात्र। ये बना के शॉट खेलते योगेश वटकर, फ्लाइट वाला छक्का, बादशाह का बादशाहगिरी वाला छक्का, 6 रन। आगे लेके जाते हुए इस साइड आउट, क्या गजब का शॉट है ये। एक और कड़क 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 कनेक्शन और रन आता हुआ चौका, 4 रन। पहले 2 गेंदों में 11। वो कहते हैं इनको लाइसेंस दिया जाता है कि जब शिवरत्न विनर्स हो या कौन से भी टीम में ऐड हो जाए तो इनको कहते हैं कि अपना स्वाभाविक खेल खेले हैं। फुल टॉस आड़ा बल्ला, वहां पर खिलाड़ी है मौजूद, शायद अगर तो पिक यहां पर करते हुए रन यहां पर सिंगल मिलेगा। हताश जरूर है यहां पर योगेश वटकर। आप देख रहे हैं आसमान के साथ में थोड़ी सी हल्की हल्की बातें कर रहे हैं। वो कहते हैं बातें क्या करते पता है, खपा है जिंदगी तुझसे, क्यों चूका मैं इस गेंद को, शायद यही वो बातें कर रहे थे अमोल तावरे द बिग हिटर। ओए होए 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 होए, कितनी गेंद घूमी है ये। शायद अगर देखिए तो गेंद ने झांसा दिया है। योगेश वटकर मेरे हिसाब से इधर भी आए उधर भी चले गए, बैट्समैन भी घूमा। 12, शायद अगर ये 12 रन लगे बोर्ड के ऊपर। शायद देख रहे हैं आप बेहतर मुकाबला चल रहा है ये नीलेश सातपुते। एक और मरतबा थोड़ी सा फ्लाइट दी थी सामने, वो लालच दी थी बल्लेबाजों को, न्योता दिया था कि अच्छा शॉट के लिए पसंद किया इन्होंने, ये रियल रूम बनाया और चौका यहां पर अर्जित करते हुए अमोल तावरे, 4 रन। ये रन अगर दिखे तो पहला ओवर काफी तेजी से आगे बढ़ते हुए शिवरत्न विनर, 16 रन लगे बोर्ड के ऊपर। इस बार स्विच हिट अमोल तावरे, टावरिंग शॉट यहां पर आता हुआ, गेंद गई है बिल्कुल स्टैंड में, देके जाएगी आधा। तेरा जंग जारी है बीच मैदान में। हमारे डीजे मास्टर बोल रहे हैं कि जवानी से जंग होती है, जवानी से जंग भी लड़ी जाती है। 22 रन है पहले ओवर में। शायद अगर ये तो ये लक्ष्य बहुत बड़ा यहाँ से नज़र आ रहा था, लेकिन योगेश वटकर क्या अपने अंदाज में बल्लेबाजी करते हैं। नीलेश सातपुते, अगर देखिए टेनिस क्रिकेट विश्व में कृष्णा सातपुते इनका बड़ा बोलबाला, लेकिन नीलेश सातपुते शायद इस ओवर में महंगे साबित हुए हैं। पहले ओवर में 22 रन, और कहते हैं सारे अगर देखिए सिरसाई हिटर्स एक बढ़िया टीम, लेकिन कहते हैं कि वो स्ट्रगल करती नजर आई आज शुरू के मुकाबले से। लगातार 2 मुकाबले हारे तो आत्मविश्वास की कमी। अक्षय अठोरे द गेम चेंजर, गई 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 है, बिल्कुल स्टैंड में जाएगी धोनी पैवेलियन के लिए। और योगेश वटकर ये कह रहे हैं डगआउट भी अपना, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, 6 रन। बादशाह
बीच मैदान में बादशाह की धार बहुत ज़बरदस्त, वो जख्म खा के है। वो कहते हैं पहला मुकाबला जो खेले थे बहुत धीमी पारी थी वहाँ की, लेकिन अब देखिए तो वो पारी को भूल बैठे, वो जख्म खा के आए। वो कहते हैं जख्मी शेर की सांसें उसकी दहाड़ से ज़्यादा खूंखार होती है। वो जो जख्म लिए है उसके बाद में क्या बल्लेबाजी कर रहे हैं, 4 पे 17। एक और मरतबा ये भी गेंद गई है आउट ऑफ पार्क, गेंद गई है फिर से एक बार स्टैंड में। 2 पे 2 छक्के, योगेश वटकर सेट ऑन फायर। बादशाह की बादशाहत कायम यहाँ पर मैदान में चली। आज के दिन में तो एक बहुत ज़बरदस्त शो जा रही है। शायद देखिए जैसे भी शॉट खेलते हैं वो थोड़ा सा अपने डगआउट की तरफ भी नज़र डालते हैं कि मास्टर का क्या आदेशवाणी है, क्योंकि देखिए ये है कि 2 छक्के आए हैं, मास्टर के अभी भी लाइसेंस दे रहे या फिर रुकने को लेके रहे। लगातार 2 गेंदों में 2 छक्के आए हैं। अक्षय आटोले के ऊपर आक्रमण करते हुए क्या वापसी कर सकते हैं। 34 ये देखिए यहाँ पर बाल बाल बोलता हो रहे काफ़ी आगे गए। ओह आगे गए थे, बाल बाल बचे। यहाँ देखिए लगातार अमोल अक्षय काफ़ी प्रभावित किया था इस गेंदबाज ने। वो कहते हैं गेम शीर्षु पर कि अगर नगरी की बात करें तो काफ़ी अट्रैक्टिव गेंदबाज, लेकिन इस सीजन में अब तक वो कहते रंग में आए नहीं है। इस बार बीचों बीच बैठ गए थे, लेकिन कहते पहले 2 गेंदों में आए थे 2 छक्के, लेकिन ये तो कहते ना वो क्या कहते बैठक शॉट शायद आ सकता था क्या। एक आधा नया नाम चारुदत्त भाव इस शॉट को आपकी तरफ से आने आ जाएगा। 34 मांडी कुंडी शॉट, शायद कि हमारे संजय जी कह रहे हैं मांडी कुंडी शॉट, शायद कि मांडी डाली है और बैठी है, उसके बाद में छक्का खेली है, लेकिन ये डॉट गेंद यहाँ पर आती हुई नहीं 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 नहीं। ये देखिए विकेटों के पीछे विकेट कीपर काफ़ी बड़ी कसरत कर रहे हैं। 50 रन जरूर दिए, लेकिन हमारे देखिए अंपायर अभी भी खड़े हैं अजय जी। ये कह रहे हैं जब तक यहाँ से हमारा जिक्र नहीं होगा तब तक हाथ नीचे लेने का नहीं। किंग खान के अदा में है ना बहुत खूबसूरत लगते हैं। किंग खान के हाथ इनके हाथ अगर मिला ले तो मेरे हिसाब से किंग खान के दोनों हाथ और इनके एक ही हाथ में बराबर हो जाएंगे। 36 रन लगे बोर्ड के ऊपर, विकेट अब तक गिरी नहीं है और 26 गेंदों में 42 चाहिए मुकाबला जीतने के लिए। दोनों बैटर ने इतना ज़बरदस्त एक्सेलेटर पे कदम रखा है, अब क्या कहने, धारातीत करने का ठाना है दोनों ने। ओहो हो अमोल तावरे से हो गई भूल, अक्षय अटोले ने की है इनकी दांडी गुल, विकेट का पतन। फर्स्ट विकेट अभी अभी गिरी है जो कि अमोल तावरे के रूप में बहुत अच्छा बल्लेबाजी कर रहे थे। स्विच हिट की जगह से भी छक्का खेला, उसके बाद में चौका खेला, एक अच्छी रणनीति के तहत बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अभी भी शायद मुकाबला ये किस तरह से जाएगा इसके ऊपर नजर रहेगी। क्रिकेट के मैदान में जो ऐसा दिखता है वैसा होता क्या है, 1-2 विकेट फौरन आ जाए मैच ऑन हो जाता है। शायद अगर अक्षय अटोले, मैंने यही बात की कि एक बेहतर गेंदबाज है, पहले 2 गेंदों पे 2 छक्के आए, लेकिन उसके बाद में जो इन्होंने वापसी की है काबिल तारीफ है इस गेंदबाज की। मैंने जितने देखा है अक्षय को, अक्षय एक वो कहते हैं यंग एमर्जिंग खिलाड़ी में पिछले साल भी बहुत अच्छा काम किया था, लेकिन इस साल वो कहते हैं ना अब तक के मैचों में वो लेंथ पकड़ने में असफल रहे हैं, लेकिन कहते हैं ना कि भाई आपकी वापसी आना आपकी टीम के लिए अच्छा है। ओहो शायद देखिए अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ में 37 रन, एक गेंद अभी भी शेष है, बहुत लंबा चौड़ा हो रही है। अगर देखिए तो ये लंबा ओवर बनता नजर आ रहा है, क्योंकि रनों के हिसाब से भी देखेंगे तो वो भी लंबा बन रहा है, और दूसरी तरफ देखिए तो ये अच्छा ओवर बस एक साथ कहेंगे कि अमोल तावरे की विकेट ये बस शीर्षु पर के लिए अच्छा है। ऑन साइड के क्षेत्र में खेला था वो गेंद, अगर देखे तो थोड़ी से उठता हुआ निकल गया, वरना अगर ये कैच होता तो शिवरत्न विनर्स के लिए बहुत मुश्किल हो सकती थी। थोड़ी गेंद हवा में था, छलांग वहां पर लगा, थोड़ी देर के लिए शिवरत्न विनर्स के समर्थकों की धड़कन में धस हुआ था। वो कहते हैं ना लेकिन ऑल इज वेल अब फील करते नजर आएंगे। यशवंत जी खेड़कर पूरा स्खेमा, विनोद जी धापते एंड ऑल टीम तैयार है वहां पर। 2 की कहानी खत्म, 2 के बाद में 38, 24 गेंदे 40 चाहिए।
गेम चेंजर खिलाड़ी आप हो, तो कैप्टन ने कहा कि मैं थोड़ा सा हटके हूं क्योंकि मेरा बल्ला है गेम चेंजर का 6 रन। आप देख रहे हैं एक विकेट के नुकसान पे 2.1 के बाद में विकेट चाहिए अगर ये मैच में बने रहना है। तो ये अच्छी है, देखिए पहले गेंद पे छक्का है, लेकिन उसके बाद में कितना नजाकत, कितना वक्त है इस खिलाड़ी के पास। ये होता है सेंसिटिव, ये होता है कैलकुलेशन। एक छक्का आ गया तो ऐसा नहीं कि दूसरा मारना है। भाई अच्छी गेंद है, ड्राइव कर लीजिए, दो लीजिए, दो भी आपके विकेट से बेटर है क्योंकि रन आते जाएंगे तो आपका हौसला बढ़ता जाएगा। 46 रन, 46 रन लगे बोर्ड के ऊपर। कैप्टन कूल, नहीं 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 नहीं, इस समय देखिए बल्ला पहले घुमा है, गेंद थोड़ा सा नीचे रहता हुआ, थोड़ा सा देखिए विकेट भी अपना रंग बदलती नजर आती है। कभी कभार अगर देखिए तो गेंद काफ़ी उठती है, उसके बाद में कभी नीचे रहती है। शायद देखिए गेंदबाजों के पास वो वेरिएशन है, यहाँ से भी मुकाबला बन सकता है। ये लेफ्ट कराने के लिए गए थे, शायद इस बार वो वाइड मिलेगा नहीं। अंपायर कह रहे, अजय जी कह रहे ये गेंद आपका, ये गेंद है ना वो मेहमान आए और मेहमान को गाड़ी के ना वो एसटी के बिल्कुल है ना दरवाजे तक पहुंचाने के लिए आप गए हैं, इसीलिए वो कहते हैं ना कभी कभार वो कंडक्टर को लगता है भाई आप भी क्या सवारी पे है। शायद इस तरह से होता कहाँ है। डॉट गेंद यहाँ पर आती हुई 46। और ये देखिए लंबा पैर निकाला, फिर से एक बार लंबी दौड़ और शायद देखिए दूसरा रन लेना चाहते योगेश भटकर, देखा भी नहीं है और कैप्टन चले आधे रास्ते में और ये बहुत बड़ी विकेट। योगेश भटकर ने स्ट्राइक भी छोड़ी नहीं है। शायद अगर देखिए तो उन्होंने कहा जी नहीं ये आपका गलत कॉल आपका है, आप इसकी सजा भुगत कर लीजिए। कैप्टन कुल बाहर जाते नजर आ रहे। ये अरमानों को ठेस नहीं है, शिवरत्न विनर्स के खेमे में बड़ी हलचल होगी इस कॉल के साथ में। विकेट का पतन। देखिए तो वो खुद को समझ रहे थे मैं डेंजर एंड पे हूं, लेकिन उनको क्या पता कि खुद ही डेंजर बन गए हैं। शायद देखिए परसों का मुकाबला याद कर लीजिए, राजकोट का मैदान, रविंद्र जडेजा ने सरफराज खान के बीच में ऐसा ही कॉलिंग हुआ था। वहां पर जड्डू जी ने क्यों 99 थे, वो अर्धशतक के बिल्कुल करीब थे। वो कहते हैं ना सजा करता कोई और है, सजा भुगतना पड़ती किसी और को है। लेकिन यहाँ पर अगर देखिए कैप्टन कूल ने वो गलती की, कैप्टन कूल को ही सजा भुगतनी पड़ी है। ऑन द वे मुकाबला क्या है इस विकेट के बाद में बदल जाएगा। 19 गेंदे 31 रन। हल्की सी बीटिंग हो रही है, हल्की सी नहीं है ये कि विकेट ये है कि मैच में आने का आपको रास्ता खुल गया है। शायद इसीलिए इतनी बड़ी विकेट है। अब सबकी नजरें, शिवरत्न विनर्स की नजरें इस योगेश भटकर बादशाह के ऊपर अब टिकी होगी क्योंकि 19 गेंदे, रन चाहिए 31। क्रिकेट के मैदान में कभी कभार आप अपने गलती से सीखते हैं, गलती होती रहती है। इंसान है, इंसान गलतियों का पुतला है, लेकिन कहते हैं ना जो गलती से सीखता है वो इंसान है और गलती से सीखता नहीं है तो फिर कहानी में लफ्ज़ में कोई और है। शायद देखिए 19 गेंदे मुकाबला ये बन जाएगा, इस पर कोई संदेह नहीं है क्योंकि देखिए एक राहत की साथ जब आती है ना तो गेंदबाज फिर सर चढ़ के बोलता है। 19 गेंदे 31 रन, चर्चे इस पे भी होंगे, चर्चे बीच मैदान में जा रही हैं। ये देख लीजिए, ये जितनी डॉट गेंदें खेलेंगे उतने मुश्किल में आएंगे। डॉट गेंद के साथ में 3 की कहानी खत्म। अब 18 गेंदें शेष, 18 गेंदों में मुकाबला। यहां से अगर देखिए तो 31 चाहिए। 18 बॉल रिमेनिंग, 34 रन टू नेल।
करते हैं, ऊंचे कद के पैर देख लीजिए इस तरह से, और मज़ा आता है क्योंकि देखिए थोड़ा सा एक्सरसाइज करने का मौका मिलता है इनको। लेकिन स्क्वेयर लेग अंपायर है, बस वो मुंडी नीचे करे देखते रहे, वो सपोर्टिंग रोल में किस साथ रहेगा। 48 रन 2 विकेट के नुकसान पे, 16 गेंदे, रन चाहिए 30। थोड़ी देर पहले ये आवाज़ आ नहीं रही थी शीर्षुपर के डगआउट में और फील्ड क्षेत्र में, लेकिन अब आवाज़ आ रही है। ओ शायद अगर देखिए यहां से करीबी मामला हो सकता था। यहां से देखिए डॉट गेंद, ये डॉट गेंद अक्षय अटोले रंग में आए हैं। मैच बदल रहा है, करवट बदलते देर नहीं लगती, हालात बदलते देर नहीं लगती, उसी तरह क्रिकेट के मैदान में मौसम बदलते देर नहीं लगती। 48, 15 गेंदे अब 30 चाहिए। ये फ्लाइट वाला छक्का योगेश वटकर के बल्ले से, इंतजार किया, इंतजार का सबर बहुत मीठा होता है। 6 रन। यहां पर बना लिया हमारे डीजे मास्टर डीजे सक्सेम प्रो ने, क्योंकि ये जानते हैं कि डरते नहीं है खेलने में, नीडरता है इसके अंदर। 14 गेंदे, 24 की जरूरत है। ये देख लीजिए, इतने आगे चले थे फिर भी देखिए अपने आप को पीछे लिए। ये कहते हैं छोड़ना तो जाना चाहता हूं लेकिन दिल नहीं कर रहा है, ऐसा कुछ यहाँ पर समीकरण। अब फिर से एक बार 14 गेंदे 23 रन, एक बड़ा शॉट, फिर से एक बार मैच बदलता हुआ नजर आ रहा है। शिवरत्न विनर्स के लिए भी ये मुकाबला जरूरी है, और शीर्ष सुपर के लिए तो 2 अंक यहाँ पर टैप किए हैं। फिलहाल देखिए इस पर एक आएगा, दूसरे की क्या मांग है, क्या दूसरा पूरा होगा? जी हाँ, थोड़ा सा कैजुअल फील्डर वहां से मुझे यहाँ से नजर लग रहा है कि नहीं है, नहीं इस तरह से नहीं है। वो कहते हैं थोड़ा सा तेजी लाइए, गेंद के ऊपर जाइए। अगर फील्डिंग आपको बेहतर फील्डर बनना है, बेहतर फील्डर की निशान ये है कि गेंद के ऊपर जो जल्दी जाता है वो बेहतर फील्डर है। आपको अगर सुस्त रहेंगे तो सामने वाला मस्त होता है। इसी तरह कहते हैं जनाब, मैं तो मेरा मगन मौला। 57 रन लगे बोर्ड के ऊपर, 13 गेंदे 21 चाहिए। अगर ये डॉट गेंद आएगा या फिर बड़ा शॉट, 13 पे 21, ये गेंद बहुत दूर जाएगी, ये गेंद इतनी दूर जाएगी, इसके ऊपर लिखा है फिर से एक बार, हाई हैंडसम एंड मैसिव। 6 रन। बादशाह आप अपने अंदाज वाली पारी खेले, क्योंकि जानते हैं अगर ये मैच अगर सूरत विनर हारते हैं तो सबसे बड़े विलन की तरफ से ये बन जाएंगे बादशाह। इसलिए कहते हैं वो बचने के लिए तो हर कोई बहाने ढूंढता है, लेकिन ये करने के लिए बहाने ढूंढ रहे हैं। शायद कि यहाँ से अगर कि 12 गेंदे शेष है, 12 गेंदों में आप मुकाबला जीतने के लिए अभी 15 चाहिए, मुकाबला अभी खत्म हुआ नहीं है। आप देखिए 9 स्ट्रोक पे देखिए महेश जी जादव सर आप देख रहे हैं, जो कि एक बेहतर खिलाड़ी भी रह चुके हैं, और टेनिस क्रिकेट विश्व में इनकी बहुत अच्छी परिचिति है। आप देख रहे हैं कि अजय आवड़े सर 40+ के अभी भी बेहतर खिलाड़ी, एसपी कॉलेज हो या पुणे का बेहतर मैदान इन्होंने फतेह किया है। संजय भालेराव जी एक ये भी बड़े स्टाइलिश खिलाड़ी थे। लेकिन महेश यादव सर की अगर बात करेंगे, प्रतीक 11 जो देखते हैं आप, पुणे की जो सबसे सफल टीम, कृष्णा लक्ष्मण सातपुते जिस टीम का हिस्सा जुड़ गए, उस टीम के अगर देखिए उसके पहले जिन्होंने कहते हैं प्रतीक 11 में धुआंकुल किया था, ऐसे बैटर आप देखिए महेश यादव, जो कि आज अंपायरिंग करते हुए बारामती प्रीमियर लीग के, ये पुराने ज़माने, उस समय देखिए इतने चर्चे में नहीं थे इतने। अगर देखिए उस दौर अलग था, शायद देखिए अभी का दौर अलग आ रहा है, लेकिन उस दौर में जो बल्लेबाजी इन्होंने की थी, इनके चर्चे पूरे महाराष्ट्र में उस समय मशहूर थे। लेकिन उसके बाद में देखिए अब चर्चे होते जा रहे हैं। पहले देखेंगे तो डिमांड इतना कहाँ था, लेकिन अब बहुत आया है। लेकिन फिलहाल गेंदबाजी में फिर से बार बदला होता हुआ ये 5 ओवर लेकर स्वप्निल साळुंके, ये गेंद बस ऊपर गई है, खिलाड़ी है डाउन दी बॉल। जब आते हैं विकेट की मुहार लेके आते हैं, जाना पड़ेगा इनको बैक टू दी पवेलियन। अब 11 गेंदे, रन चाहिए 15।
रन लॉस ऑफ 3 विकेट। आप देख रहे हैं यहाँ पर बारामती प्रीमियर लीग सीजन 5 द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ द बारामती टेनिस क्रिकेट। आप देख रहे हैं सामने अगर देखिए जबरदस्त महाराष्ट्र के और बारामती नगरी के शानदार काम करने वाले निडरता, निष्पक्षता, मान सम्मान, अभिमान बारामती नगरी का। आप देख रहे हैं डिप्टी सीएम सन्माननीय अजीत दादा पवार साहब इनका होल्डर, उनके साथ में रामदास जी अठौले, बहुत ज़बरदस्त। अगर कहे तो इनके बारे में कहे एक कविकार भी है, बेहतर झपकियाँ लेने वाले और मोस्ट वैल्यूबल पर्सन ऑफ द इंडियन हिस्ट्री रामदास जी अठौले। इनकी बैनर आप देख रहे हैं सामने। मुकाबला क्या बन रहा है चेतन बारोकर। ये करीबी मामला हो सकता था, थोड़ा भी अगर इर्द गिर्द होता है तो यहाँ पर जनाब अंपायर आपको बख्शते कहाँ हैं। ये दंडित किया जाता है। 11 गेंदे शेष है, रन चाहिए 14। पिछला मुकाबला याद करेंगे 12 गेंदों में 11 वाला मुकाबला, 6 में 5 वाला मुकाबला, ये भी डिपेंड हुआ है। ये करीबी मामला फिर से एक बार बन रहा था। एक और डॉट गेंद, ऐसी डॉट गेंदें आएगी तो बल्लेबाज की दिल में धस करती है, धड़कन बढ़ती है। फिलहाल डॉट गेंद यहाँ पर 10 गेंदे 14 चाहिए। 10 गेंदे 14 रन वाला मुकाबला। स्वप्निल साळुंके आज बेहतर गेंदबाजी करे। जिस नाम के लिए जाने जाते हैं, जिस काम के लिए पहचाने जाते हैं, द गेम चेंजर बनते हैं। सामने चेतन बारोकर, ये नहीं है शायद क्रॉस बैटेड। अगर देखिए बल्लेबाजी गेंद चढ़ी नहीं है, सिंगल यहाँ पर आएगा। सिंगल के साथ में आगे बढ़ेंगे। अब 9 गेंदे शेष, मुकाबला जीतने के लिए 13 चाहिए। 1-2 डॉट गेंदे मुकाबला तय करेगा, अलग जाएगा। 1-2 बड़े एक शॉट, मुकाबला फिर से बार शिवरत्न। अभी फिलहाल तो लग रहा है कि शिवरत्न विनर्स का पलटा भारी है, क्योंकि योगेश वटकर एक सेट बैटर आपका बीच मैदान में 12 में से 30 बना के खेल रहे हैं। ये क्रैकिंग, वाह! वो कहते हैं मुंबई के मरीन ड्राइव से भी इनकी कवर ड्राइव बहुत खास है। बल्ले के बीचों बीच आइए, कवर के खिलाड़ी को बीट किया और आ गया बादशाह का बादशाहगिरी वाला चौका। प्रोशी मंगेश आज बहुत 13 गेंदों में 41 बना के खेले, 9 रन दूर अपने अर्धशतक से। मुकाबला जीतने के लिए भी 9 चाहिए। 8 गेंदों में 9 रन। कसम खा के मैदान में गए हैं, कसम क्या पूरी करेंगे। ये शायद अगर ये कनेक्शन अच्छा है, खिलाड़ी है वहां पर मौजूद। मिडफील्ड गई निकल के गेंद 4 रनों के लिए। अब बस के 73 पे 3 शायद देखिए जब चेतन काड़ंगे रनआउट हुए तब सबकी नज़रों में विलन के किरदार में थे योगेश वटकर। मेरे हिसाब से मैं थोड़ा सा मैच होने के बाद में योगेश वटकर का और एक किस्सा आपको बताना चाहता हूं, लेकिन इसी के साथ में जुड़ जाएगा। वो 7 गेंदे अभी विशेष है। पिछला मुकाबला सेम था, 7 पे 5 ही था। ये सामने अच्छी गेंद है, मिलेगा गैप और आ जाएगा चौका। और ये देखिए सेलिब्रेशन बीच मैदान में, योगेश वटकर बादशाह करते हुए 4 रन। एक गेंद में 6 गेंद 1 चाहिए। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में डिपेंड हुए। साहिब चषक में पिछले साल अगर देखिए 6 में 1 रन दूर है। अब क्या होने वाला है, लेकिन वो कहते हैं ना, इसीलिए उन्होंने सेलिब्रेशन किया। पिछले साल अगर देखिए साहिब चषक के अंदर 6 गेंद में 1 रन था और वो अंतिम गेंद में रन आया। अगर वो रिकॉर्ड बनता, 6 गेंद में 1 रन डिपेंड इसी मैदान में भी होते नजर आते। आखिरी गेंद में स्वप्निल भालेराव के बल्ले से वो रन आया, और वरना वो मुकाबला अगर हारती पुणे की टीम तो मुकाबला वो 6 में 1 डिपेंड हो सकता था। ये नहीं है, इसी के साथ में मुकाबला जीता शिवरत्न विनर्स। और खुशी का ठिकाना नहीं है। अर्धशतक भले ही चूका हो, लेकिन गेम चेंजर बने इस मैच के अंदर योगेश वटकर बादशाह।